सोलापूर शहरात विकास काम संथ गतीने सुरू असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले। रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट आदी कामांसाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत। यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली। विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे, विभागीय कार्यालयाचे सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगित करत विविध प्रश्न आयुक्तांसमोर मांडण्यात आले। शहरात पाणी पुरवठा 5 दिवसाआड होत असताना घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, इंदिरा वसाहत, सोनानगर, मुनाळे बोळ, गणेश नगर या परिसरात अनियमित पाणी पुरवठा आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे, तर काही ठिकाणी पिवळसर पाणी पुरवठा होत आहे। या संबंधित अनेक तक्रारी देऊनही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही। या भागात अनेक घरात बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे। तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये ड्रेनेज भरत असून मॅनहोल मधून गाळ साचला असून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात येत आहे। प्रभागात झाडूवाले, बिगारी यांच्या जागा रिक्त असल्याने प्रभागात कचरा गोळा होत आहे, परंतु मनुष्यबळ कमी असल्याने त्वरित जागा भरण्यात याव्यात। नागरिकांच्या घरोघरी घंटागाडी जात नाही। काही भागात 2 दिवसाआड कचरा उचलला जात नसल्याने अनेक नागरिकांनी तक्रारी मांडल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी धाकटा राजवाडा ते रूपा भवानी मंदिर रोड पर्यंतचा नाला साफसफाई करण्यात यावा। प्रभाग क्रमांक 3 मधील गरीब नागरिक असून त्यांच्याकरता आरोग्यवर्धिनी उभारण्यात यावी असे एक ना अनेक तक्रारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्यापुढे मांडण्यात आल्या। विभागीय कार्यालयातील अनेक जागा रिक्त असून पालिकेच्या वतीने सर्व जागा भरून प्रभागाच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली। यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी 8 दिवसात सर्व समस्या मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी संदीप महाले, रवी गड्डम, प्रशांत कलशेट्टी, शरणू मुडल, माऊली जांभळे, भारत माने, राहुल कांबळे, सिद्धराम दासरी, सिद्धू गंधाळकर, रसोलगीकर, प्रथमेश गुल्लापल्ली यांची उपस्थिती होती। आज कशाला लावायचं सांगा? सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवट होऊन 3 वर्ष होऊन गेले, परंतु या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये घाण पाणी, मैला मिश्रित पाणी, काळं पाणी, दूषित पाणी, पिवळसर पाणी यायला लागलं आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महिन्याभरात प्रत्येक वेळी या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून सांगितलेलं आहे, परंतु काम व्यवस्थित करत नाही। त्या पाण्याच्या संदर्भात असू दे, कचऱ्याच्या संदर्भात असू दे, घंटागाडीच्या संदर्भात असू दे, ड्रेनेज लाईन ब्रिटिश केलेले आहेत, सर्व चोकअप झाले आहेत, गाळ भरलेत, ह्या संदर्भात असू दे, लाईटचं त्या ठिकाणी जवळजवळ 30% लाईट बंद आहेत। या सर्व कारणासाठी या विभागीय कार्यालय क्रमांकमध्ये आम्ही घेराव घालून आलेलो असताना या ठिकाणी माननीय विभागीय अधिकारी यांनी अर्धा तास आले नव्हते। आम्ही लोकरे साहेबांना सांगून या ठिकाणी बोलण्यात आलं। साहेबांनी आम्हाला विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी सर्व या प्रभाग क्रमांक 3चे जे काही लेंडकी नाल्याचा समस्या असू दे, ड्रेनेज, पाणी, रस्ते अशा सर्व समस्यांसंदर्भात चर्चा केला। ते त्वरित सोडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे असं साहेबांनी आश्वासन दिलं आहे। आणि या ठिकाणचं जे काही माणसं, कर्मचारी कमी आहेत, हे सर्व कर्मचारी लोकांना या ठिकाणी लाड कमिटी असू दे किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये मागच्याचं याच्यामध्ये मंजूर करून या सर्व कामं करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। महिनाभरात साहेबांनी सर्व कामं जे काही आहेत ते पूर्ण करतील। मेजर जे कामं आहेत ते वरिष्ठांना कळून पूर्ण करतील म्हणून सांगितले। त्याबद्दल आम्ही जे काय झोन ऑफिसला येऊन जे घेराव घातला होता त्या लोकरे उपायुक्त आमचे लोकरे साहेबांनी सांगितल्याबद्दल त्यांचं ऐकून या ठिकाणी हे केलेलं आहे। परंतु आज आम्ही कमी संख्येनं येऊन उद्या जर या ठिकाणी महिन्याभरात आमचे व्यवस्थित कामं नाही झाले, आता आम्ही झोन ऑफिसला नाही, आम्ही महानगरपालिकेत सर्व जनता जनार्दनाला घेऊन ज्या ज्या ठिकाणी जे समस्या आहेत त्या सर्व समस्याचं सोडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। माझी तर सोलापूरकरांना, सर्व शहराच्या लोकांना विनंती आहे, आव्हान आहे की काही समस्या असू दे आम्हाला सांगा, मी आपल्याकडे येऊन सर्व कामं सोडवण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करून घेण्याचं काम करेन असं या ठिकाणी सांगतो। माझा नंबर 9850 100 999 कधीही फोन करा। 1 तासाभरात मी तुमच्याकडे हजर राहीन। सर्व कामं करायचा प्रयत्न, जेणे कोणी नगरसेवक करत नसतील, जेणे कोणी लोकप्रतिनिधी करत नसतील, ते सर्व कायदेशीर काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं या ठिकाणी सांगून आम्ही आज 2.5 तासानं या ठिकाणी उठलेलं आहे। पुन्हा एकदा असं काही होऊ नये, सर्व कामं व्यवस्थित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या आठवडाभरात सर्व घाण पाणीचं समस्या आमचे लोकरे साहेबांनी प्रत्येकाला सूचना दिलेत,
ते सोडवतील असं आशा आहे. आपण सोडवावं हीच कळकळीची विनंती आहे. जर सुटलं नाही तर आम्ही महानगरपालिकेत आंदोलन करू. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.